डिटेल दिलेला आहे. हे अशा डोजी असू शकतात जे तुम्हाला दिलेले मी 70% 30% प्रमाण यामध्ये बसतं का बघा जरा, किंवा 80% 20% कसंही असू शकतं, फक्त कन्सिडर करायचं आहे आपल्याला. अशा डोजी असू शकतात. असं जर फॉर्म होत असेल तर याला डोजी समजायचं आहे लॉंग लिज्ड. आणि किंवा क्लोजिंग आणि ओपनिंग प्राइस यापेक्षा जर खाली घसरत असेल तर ही डोजी नाही असं कन्सिडर करायचं. त्यामुळे ह्या ड्रॉ करून घ्या. ओके, डन. ओके, चला. चालतंय, यावर पण आपलं काम होतं. पॅराग्राफ चेंज करा. ड्रॉइंग केल्यानंतर खाली लिहायचं आहे आता तिथपासून. सपोर्टवर ही डोजी तयार झाली असता एंट्री. सपोर्टवर ही डोजी तयार झाली असता एंट्री. एकच सेकंद सर, मी थोडं कामात आहे, पाहुण्याकडे आलोय. हा, थोड्या वेळ बोलतो मी. सपोर्टवर ही डोजी तयार झाली असता एंट्री. लॉंग लेज्ड डोजीच्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. लॉंग लेज्ड डोजीची जी प्रिव्हियस कॅन्डल आहे, लॉंग लेज्ड डोजीच्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. इतकंच वाक्य लिहायचं आहे. प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. मग तो हाय, जर ही प्रिव्हियस कॅन्डल प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. जर ही रेड कॅन्डल जर मोठी असेल आणि या डोजीच्या वर तयार होणाऱ्या जर ग्रीन कॅन्डल छोट्या छोट्या असतील तर इथं हा हाय ब्रेक होईपर्यंत या ग्रीन कॅन्डल 1 2 3 बनू शकतात, 4 5 6 बनू शकतात. काल उदाहरण पाहिलं आपण, तशाच पद्धतीने इथं हे एक्झॅक्ट लागू पडतं. किंवा एकही कॅन्डलना हाय ब्रेक होऊ शकतं, त्यानंतर एंट्री. ओके, हे समजलं असेल. त्यानंतर स्टॉप लॉस लिहा. स्टॉप लॉस लॉंग लेज्ड डोजीचा लो. लॉंग लेज्ड डोजीचा लो
स्टॉप लॉस ठेवावा. लॉंग लेजिड डोजीचा लो स्टॉप लॉस ठेवावा. लॉंग लेजिड डोजीचा लो स्टॉप लॉस ठेवावा. आणि पुढे आहे एक्झिट किंवा प्रॉफिट बुकिंग, त्याला काय म्हणायचं ते म्हणा. एक्झिट एंट्री नंतर एक्झिट घ्या. एंट्री नंतर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत टिकून राहायचा आहे. एंट्री नंतर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचा आहे. एंट्री नंतर आता हा प्लेन चार्ट आहे, तुम्हालाच प्रश्न टाकेल मी. अझम्पशन करा एंट्री नंतर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचा, एक्झिट घ्यायचं नाही. इथपर्यंत लिहा. इट्स ओके. आपलं लिखाण संपलेलं आहे लॉंग लेजिड डोजी बाबतीत. झालं असेल तर वही झाकून ठेवा. आता ऐका थोडं. बघा इथं लॉंग लेजिड डोजी मार्केट डाऊन ट्रेंड नंतर चार्टच्या सपोर्टवर बनलेली आहे. या ठिकाणी जर कर्सर दिसत असेल माझा, त्यानंतर जोपर्यंत प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होणार नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. इथं एंट्री, त्यानंतर आपल्या डोजीचा स्टॉप नियमाप्रमाणे डोजीचा लो स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर बघा ट्रेंड बदलण्याचा संकेत कुठपर्यंत मार्केट गेले ते काय काय संकेत आहेत ते नंतर कन्फर्मेशन मिळतील की सिंगल कॅन्डल पॅटर्न पैकी कोणता बनलाय का, त्याचे रेशिओ सुरू झालेत का, डबल पैकी ट्रिपल पैकी जे जे काही पुढे शिकाल ते सगळे संकेत मिळतील तुम्हाला. रेजिस्टन्सचे प्रकार माहिती झाल्यानंतर हे सगळे ट्रेंड बदलण्याचे संकेत हळूहळू कळून येतील. इतकं मोठं टार्गेट मिळलं असतं. एक जण माईक किंवा दोघं माईक ऑन करून एका नंतर 10 सेकंद बोलायचंय. समजलं का नाही? हा चार्ट समजला का? हा समोर आहे तो कळतोय का? परत एकदा सांगा ना सर. हो समजला. इथं नाही परत करत मी, दुसरीकडे रिपीट करेल. हा समजला का सांगा? हो समजलं सर. ओके. कारण इथं मी ड्रॉइंग नसल्यामुळं तुम्हाला थोडस दुसरीकडे रिपीट कठीण जाईल समजायला. तरी एकदा बोलतो. ओके चालेल ना. हे बघा इथं रिपीट करू. तो चार्ट आहे इथं. ओके है एकदम. बघा आपली एकदम लंबे डाउन ट्रेंड के बाद चार्ट के सपोर्ट पर लॉन्ग लेजिड डोजी बना है. बघा त्याच्यानंतर जोपर्यंत प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होणार नाही. आता इथं तर यांनी बाईंग दिलेली आहे पण ही थोडीशी मिस्टेक आहे. जो करेक्ट रूल्स आहे आपण लिहून दिलेला त्याला एक म्हणजे ते एकदम योग्य कन्फर्मेशन आहे. प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला तर त्या बाईंगला चॅलेंज नसतं. त्यामुळे रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होऊ द्यायचा आणि आपला जो काही स्टॉप लॉस रूल्स नुसार दिलेला आहे डोजीचा लो ठेवायचा. आणि तिथनं ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत कितीही दूरपर्यंत आपल्याला प्रॉफिट मध्ये टिकून राहायचं आहे, ट्रेड मध्ये टिकून राहायचं आहे. कुठल्याही कंडिशनवर एक्झिट घ्यायची नाही. फसव्या कॅन्डल येऊ शकतात, त्याला घाबरायचं नाही. इट्स ओके. इथं बघा स्टॉप लॉस दिलेला आहे. ते एक पिक्चर मी डबल घेतलेलं होतं. इथं फायनली आहे ते. अगोदरचे 2-3 मी डिलीट करेल आता क्लास संपल्यानंतर. स्क्रीनशॉट घेतलेले. हे बघा ह्या पद्धतीनं आपली लॉंग लेजिड डोजी काम करते. इथं समजलं असेल. परत एकदा बघा. डाऊन ट्रेंडच्या नंतर सपोर्टवर डोजी बनली, त्यानंतर प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर इथे एंट्री येईल. स्टॉप लॉस नियमाप्रमाणे ठेवायचा आहे आणि इथून पुढं मोठ्या रॅलीसाठी रेडी राहायचंय. आणि समजा सर समजा आता लिहा. आता लिहा एंट्री. हा रेजिस्टन्स वर बनल्यानंतर एंट्री असं लिहायचंय. आधी सपोर्ट वर झालं होतं. रेजिस्टन्स वर बनल्यानंतर एंट्री लिहा. प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्क्रीनशॉट नाही आहे आपल्याकडे, नंतर चार्ट वर बघू ते. प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्टॉप लॉस लॉंग लेजिड डोजीचा हाय ठेवावा. स्टॉप लॉस लॉंग लेजिड डोजीचा हाय ठेवावा आणि एक्झिट साठी
जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत टिकून राहायचा आहे. जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत टिकून राहायचा आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला लॉंग लेज्ड डोजीची माहिती बघता येईल. आता आपण पुढचा प्रकार बघूया, ड्रॅगन फ्लाय डोजी. ड्रॅगन फ्लाय डोजी स्क्रीनवर 2 नंबरला आहे दिसतोय ड्रॅगन फ्लाय डोजी. स्पेलिंग लिहायचं असेल तर लिहा किंवा मराठीतनं लिहिले तरी चालते. ड्रॅगन फ्लाय डोजी, ड्रॅगन फ्लाय डोजी. ओके, एक पॉइंट आलाय लक्षात, ते तुम्हाला आताच देतो म्हणजे तुमचं आणखी एक क्लॅरिफिकेशन होईल. रूल्स टाईप आहे तो. हे बघा, बरेच जण काय करायलेत की मला मेसेज करायलेत वैयक्तिक किंवा ग्रुपवर, पण मी आज उपस्थित होऊ शकत नाही किंवा मी लेट जॉईन होईन किंवा मी जस्ट जॉईन झालो. प्लीज मित्रांनो, माझा म्हणजे मला ह्याचा काहीच फरक पडत नाही. तुमचं नुकसान आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्ही 10 मिनिटांनी जॉईन झालात लेट किंवा अर्ध्या तासानं जॉईन झालात, माझ्यावर काय फरक पडणार आहे? मी तर शेअरिंग देतोय बाकीच्या बांधवांना आपल्या ते, आणि मी तुम्हाला ते बाकीचं कसं ऍडजस्ट करणार आहे? नाही करू शकत मी ऍडजस्ट, रिपीट नाही करू शकत 10-15 मिनिट वाया गेलेले. त्यामुळं हे असं तुमचे शेड्यूल जे आहे ना, ते शेड्यूल थोडंसं चेंज करा आणि बरोबर 8:45 वाजता थोडंसं जॉईन होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं त्यात नुकसान होणार नाही. अशा गोष्टी आहेत. त्यामुळं आणि एकदा टायमिंग निघून गेलं ना 5, 10, 15, 20 मिनिट, पुढची तुमची पण लय टिकून राहणार नाही. की तुम्हाला एक धाकधूक राहते तुमच्या मनात की अगोदर काय शिकवलं असेल, की अगोदर काय सांगितलं असेल, की किती महत्वाचे पॉईंट होते, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे माइंडला कुठेतरी टोचतात. आणि जे चाललंय रनिंग मध्ये ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित कन्सिडर करून लिहून घेऊ शकत नाही. बघा मी म्हणजे काय बोलतोय लक्षात येते का, ह्याच्यात सत्यता आहे का, मी थोडं फेकतोय, अशा पण गोष्टी तुम्ही कन्सिडर करा. आणि त्याला काहीतरी अंगठा वगैरे बाकीचे द्या किंवा म्हणजे त्याला बघा मान्य आहे का, बघा हे माझं वाक्य सगळ्यांसाठीच आहे, एक दोघां तिघांसाठी नाहीये, बिलकुल ऑल ओव्हर आपल्या सर्व मेंबर साठी आहे. पटलं ना? इट्स ओके. त्यामुळं प्लीज उद्यापासून वेळेवर जॉईन व्हा. सर्वांना जबाबदारी आहेत. आपण जबाबदारीच्या उंबरठ्यावर उभं राहून हे सगळ्या गोष्टी शिकत आहोत आणि खूप मोठं करिअर यामध्ये आपल्याला करायचं आहे. इथून पुढे काळाची गरज हीच आहे. बोलेल मी या गोष्टी डिटेल, याच्यावर खूप आहे माझ्याकडे मटेरियल बोलण्यासारखं. डोजी, ओके. आता आपल्याला लॉंग लेज्ड डोजी बघायची आहे. सॉरी, बघितली. आता ड्रॅगन फ्लाय डोजी बघायचा आहे. ड्रॅगन फ्लाय जास्त स्क्रीनशॉट झाले आज. हा, इथंच आहे हे ड्रॅगन फ्लाय डोजी. बघा, लिहून घेतलं नसेल तर परत एकदा घ्या. आणि हे ड्रॅगन फ्लाय डोजीचा पिक्चर हे ड्रॉ करून घ्या. अगोदर ड्रॅगन फ्लाय डोजी ड्रॉ करून घ्या. बोलती है डोजी प्रॉफिट लॉजी असं काम आहे ड्रॅगन फ्लाय, ग्रेवस्टोन आणि लॉंग लेज्ड डोजीचं काम असं आहे. डोजी एकदा जर ओळखायला आली, कन्फर्मेशन मिळालं, पुढची एंट्री आपली असणार आहे. ड्रॉ करून घ्या.
ओके, झालं असेल तर हो, थांबलो होतो आपल्या जे उरले सुरले मेंबर आहेत त्यांचं हो देण्यासाठी. चला लिहाय सुरुवात करा. चार्टवर मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनणारा मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनणारा हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश पॅटर्न आहे. याचा कलर मॅटर करत नाही. कलर कोणताही असू शकतो. ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो. कलर कोणताही असू शकतो. ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो. पॅराग्राफ चेंज करा. ड्रॅगनफ्लाय डोजीची ओपनिंग प्राइस आणि क्लोज प्राइस सेम असते. ड्रॅगनफ्लाय डोजीची ओपनिंग प्राइस आणि क्लोज प्राइस सेम असते. मात्र हाय प्राइस मध्ये थोडासा बदल असू शकतो आणि नसू शकतो, दोन्ही होऊ शकते. मात्र हाय प्राइस मध्ये आता स्क्रीनवर बघा. मात्र हाय प्राइस मध्ये थोडासा बदल असू शकतो, नसू शकतो. ओके, हाय प्राइस मध्ये शकतो किंवा नसू शकतो.
जर हाय प्राइस मध्ये बदल असेल, जर हाय प्राइस मध्ये बदल असेल तर अपसाइडला शॅडो नक्की असते. तर अपसाइडला शॅडो नक्की असावी लागते, असते. असावी लागते, असते. इतकं झाल्यानंतर थोडं थांबा, लिहू नका. असावी लागते, असते. ओके. आता बघा की जर हाय प्राइस मध्ये बदल असेल तर कन्सिडर लॉंग लेज्ड डोजी सोबत करायचा आहे आपल्याला. जर शॅडो असेल अपसाइडला, वीक असेल, तर लॉंग लेज्ड डोजी मध्ये मी काय सांगितलं होतं की जर प्रमाण 70% 30% असेल, 80% 90% असेल, सॉरी 80% 20% असेल किंवा 10% 90% असेल, तर तो पॅटर्न लॉंग लेज्ड डोजी असू शकत नाही असं मी बोललो होतो मग अशी 5 मिनिटापूर्वीच. तर तो पॅटर्न वेगळा आहे असंही मी म्हणालो होतो. तर तो पॅटर्न हा असेल. बघा लक्षात येते का? कळलं? कोणाचा काही रिप्लाय नाही आला. येस, एक रिप्लाय आला. प्रवीण कांबळे सरांना. हो 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 बरोबर. येस येस येस. तर हे इतके बारकावे आपल्याला ध्यानात घ्यायचे आहेत. परत एकदा रिपीट करून पुढे निघेल मी. जर या क्लोज प्राइस, ओपन प्राइस आणि हाय प्राइस मध्ये याच्या चेंजेस असेल तर ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये अपसाइडला वीक असेल, शॅडो असेल, आणि असं असेल तर लॉंग लेज्ड डोजी मध्ये जे प्रमाण आपण सांगितलेलं आहे की 10% 90% असेल, 80% 20% असेल, तर तो पॅटर्न लॉंग लेज्ड डोजी नसणार आहे असं मी बोललो होतो. आणि असंही सांगितलं होतं की तो वेगळा पॅटर्न असेल तर तो हा असेल, ड्रॅगन फ्लाय डोजी असेल. अशा पद्धतीनं एकातनं एक सिक्रेट सुद्धा बाहेर निघू शकतात. ते फक्त ते डोळ्यांनी, म्हणजे डोळ्यांना ते दिसलं पाहिजे, यालाच म्हणजे बारकाईनं अनालिसिस करणं असं म्हणतात. ते तुम्हाला सगळ्यांना आता इथून पुढे जमणारच आहे, रोजच जमणार आहे. त्यावर बशर्ते प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे घ्या, आणखी पॅराग्राफ चेंज करा. स्मॉल बॉडी किंवा ना के बराबर बॉडी असं घ्या. स्मॉल बॉडी किंवा ना के बराबर बॉडी आणि खूप मोठी शॅडो, अगदी स्मॉल छोटीशी बॉडी आणि खूप मोठी शॅडो, खूप लांब शॅडो, लोअर साइडला खूप लांब शॅडो, अगदी स्मॉल बॉडी आणि लोअर साइडला खूप लांब शॅडो, असं वैशिष्ट्य ह्या डोजीचं आहे. असं वैशिष्ट्य ह्या डोजीचं आहे. बायर सेलर्सच्या टाईट फायटिंग मुळे ही तयार होते. बायर सेलर्सच्या टाईट फायटिंग मुळे ही तयार होते. जे जे आपले बांधव 4-5 वर्षापासून मार्केट करतात ना, त्यांना ही खूप मोठी पर्वणी आहे. आपला क्लास संपला की त्यांची गाडी अशी समृद्धी हायवेनेच धावेल, विषयच नाही. त्यांना रोड ब्रेकर कधी दिसणारच नाही. आणि जे नवीन नवीन आहेत तर त्यांचं तर ओकेच आहे, काय अडचण नाही, त्यांना तर सुरुवातच आहे. पण जे योग्य दिशेविना लॉस प्रॉफिटच्या ह्या चक्रामध्ये अडकळलेले होते, त्यांना इथून पुढे खूप मोठी दिशा मिळेल. कारण बाकीच्या लोकांसारखं आपण काही फापट पसारा घेत नाहीत. ओके. अपसाइडला अजिबात शॅडो नसते किंवा असते, ते झालं.
अगदी छोटीशी बॉडी आणि डाऊन साईडला लोअर साईडला मोठी शॅडो. पुढे काय बोललो मी? बायर सेलरच्या टाईट फायटिंगमुळे. ओके ओके सर, थँक्यू. बायर सेलरच्या टाईट फायटिंगमुळे ही डोजी तयार होते. व्हॅल्यूमचे कन्फर्मेशन घेणं बंधनकारक आहे. व्हॅल्यूमचे कन्फर्मेशन घेणं बंधनकारक आहे. हे दोन्ही पिक्चर ड्रॉ करून घ्या, घेतले नसते तर स्पीड मध्ये. आवाज आहे? थांबलोय मी, ड्रॉ करून घ्या म्हणून थांबलोय. ड्रॉइंग झाला असेल तर ओके. आता एंट्री घ्या, स्टॉप लॉस आणि एक्झिट हे 3 पॉइंट आहेत. ड्रॅगन फ्लाय डोजीच्या प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. ड्रॅगन फ्लाय डोजीच्या प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्टॉप लॉस ड्रॅगनचा लो ठेवावा. स्टॉप लॉस ड्रॅगन फ्लाय डोजीचा लो ठेवावा. एक्झिट. चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचं आहे. चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा मिळणार नाही. बघा या शेअरिंगवर तुम्हाला लक्षात येईल, चार्टवर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही टिकून राहायचं आहे. एकदा स्लाइड बघून घ्या. बाईंग कुठं दिली आहे बघा त्यांनी. बाईंग कन्फर्मेशन कॅन्डल ड्रॅगन फ्लाय डोजीच्या प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्टॉप लॉस ड्रॅगन फ्लाय डोजीचा लो. आणि बघा ट्रेंड बदलण्याचे संकेत इथे एक आहे, पॉवरफुली बेरिश मारुगुजू तयार झालेली आहे. बघा दिसतंय का स्क्रीनवर? तर असा संकेत जर तुम्हाला मिळाला, आता आपण बरेचसे पॅटर्न शिकलेत, त्यापैकी जे बेरिश पॅटर्न आहेत, बेरिश मारुगुजू असेल, त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर असेल, शूटिंग स्टार असेल, हे जर तयार झाले असतील रेजिस्टन्स वर, तर तिथं आपल्याला निघून जायचंय, बाहेर पडायचं तिथनं. तो झाला संकेत ट्रेंड बदलण्याचा. तिथून ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो, परत आपण डाऊन साइड साठी एंट्री घेऊ शकतो त्या कॅन्डल पॅटर्नच्या कन्फर्मेशन नुसार. हे असं असतं. इकडून एक्झिट घेतली की तिकडे सुद्धा आपल्याला एंट्री करता येते. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे आणि यावर काम केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. समजून घेऊन काम केलं पाहिजे. अशा बरेचसे माइंडसेट शांत ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी माइंडवर भरपूर शांततेत क्रांती केली ना, हे खूप मोठं अचीव होतं हे सगळं.
ओके, आता हे हा झालाय पॅटर्न, आपण पुढचा बघू आणि नंतर मग आपल्या तिकडे जाऊ. घ्या पुढचा प्रकार ग्रेवस्टोन डोझी. ग्रेवस्टोन डोझी आज क्लास झाल्यानंतर 100% मेंबर नोट्स पाठवतील अशी अपेक्षा करतो. ज्यांनी सुरुवातीपासून पाठवले नाहीत त्यांनी पाठवतील असं बघतो. त्यानंतर ज्यांनी माझ्या रेफरन्सने धनमध्ये आणखीनही काढलेले नाही डीमॅट, त्यांनी पण काढून घ्यावे. मला वैयक्तिक लिंक विचारा, मी पाठवून देईल. त्यातनं ट्रेड करणं बंधनकारक आहे. माझ्यासोबत तुम्ही जुळलात म्हणून बंधनकारक आहे, कारण मी एक मोठी कम्युनिटी तयार करतोय माझ्या क्लास मेंबरची, जे की आज घडीला 40 माझ्याकडे आहे बॅकअप, आणि तुम्ही एक 20-22 जण जे काय आहे ते तुम्ही तिकडे आल्यानंतर त्याची संख्या 60-65 होईल. तितक्याची एक मोठी कम्युनिटी बनवणार मी, आणि खूप मोठं माइंडमध्ये काही शेड्यूल तयार चालू आहे माझ्या, ते सांगेल मी पुन्हा पुन्हा, की त्या दृष्टीने जर आज यायचं असेल त्या जर्नीमध्ये, तर माझ्याकडनं 2च अटी आहेत. एक माझ्या धनमध्ये ट्रेडिंग करणं, आणि दुसरं दर बॅचला एक मेंबर तुमच्याकडनं देण्याचा प्रयत्न करणं, तुमच्या संपर्कातला. कुणावर अजिबात बळजबरी करायची नाही. जो लॉस मेकिंग आहे, भरकटतोय, फिरतोय, टेन्शन मध्ये आहे, बरेच जण आत्महत्या करायला निघालेल्या मेंबरला मी 3-3 तास काउन्सिलिंग केलेलं आहे. आपल्याकडे आहेत, आपले मेंबर होऊन गेले ते, की 27 लाख रुपये लॉस झालेला एक मेंबर आहे आपल्याकडं. त्यांचा दुसरा एक सक्का मित्र आहे, तो पण आहे, त्यांनी पण 10 लाख लॉस केलेला आहे. पण दोघंही सांगितलंय, पण दोघांचंही माझ्या डोक्यामध्ये सेवा आहे. कधीही मी एकमेकांना कधी बोलत नाही की यांनी तसं सांगितलं, अजिबात नाही. ते गुरुजींचं लक्षण नाही. त्यामुळं दोघांनाही व्यवस्थित काउन्सिलिंग केलंय, की ते दोघंही परफेक्ट आहेत. आज क्लास मेंबर आहेत, धन मेंबर आहेत, अगदी उत्कृष्ट. पण असे फसले होते. तुम्ही हे लिहून घेताय म्हणून सांगतो, आता जाऊ द्या, नाही सांगा तुम्ही, आपलं डोजी शिकायची राहिली. हे चित्र ड्रॉ करून घ्या ग्रेवस्टोन डोजीचं. बोला म्हणला तर हे ड्रॉ करेपर्यंत सांगेल मी त्यांची हिस्ट्री. नाव नाही बोला सर, बोला. शिकायला मिळेल त्यातनं, दुसरं काहीच नाही. अनुभव सुद्धा महत्वाचे आहेत. हो, ते दोघेही XYZ कडं डिमॅट अकाउंट हँडलिंगला द्यायचे. मग ह्या पहिल्या मित्राचे 10 गेल्यानंतर दुसऱ्या मित्राचे 27 घालवले यानं. म्हटला की आता माझ्याकडचे 10 गेलेत, आता तुझ्याकडचे आपण त्यांना टाकू, त्यांच्याकडे देऊ, ते हँडल करतील आणि माझा पण लॉस कव्हर होईल. असं म्हणता म्हणता दोघांचे, यांचे 10, त्यांचे 27-37 त्यांनी घालवले. आणि त्यांनी काय केलं, फक्त युजर आयडी पासवर्ड घेतला आणि यांच्याचकडं सगळं, आणि त्यांनी फक्त चालवले. हे फक्त रोज लॉस बघायचे, प्रॉफिट बघायचे, लॉस बघायचे, प्रॉफिट बघायचे, आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये 27 लाख रुपयाचे 80,000च करून ठेवले त्यांनी. अशा पद्धतीची जर्नी आहे. मग शिक्षक आहेत ते पण माझ्यासारखे जिल्हा परिषदेला. काय करायचं म्हटले, सगळं म्हणजे आता भांडवल गेले, माझं घर सुद्धा झाले नाही, आता घरी कळलं तर कशी होईल, फॅमिली डिस्टर्ब होईल, या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढत असताना बोलले, आणि बोलताच येत नव्हतं सुरुवातीला तर त्यांना. म्हटलं आता सावरा स्वतःला, आणि माझ्याकडे आल्यानंतर लॉस नक्की कव्हर होईल म्हणलं, पण 10 वर्ष लागतील असं त्यांना मी शब्द दिला होता. सुरुवात होईल, तुमचा लॉस नक्की कव्हर करायला मी मदत करेल, नॉलेज देईल, असलं तसलं काही प्रकार मला आवडतच नाही म्हणलं ते. पण व्यवस्थित त्यांनी शिकले. पण त्यांच्याकडनं मी 2 महिने लेट फीस घेतली बरं का, म्हणजे फीसला सुद्धा मी काही गडबड केली नाही, दिली त्यांनी मला. पण शिकल्यानंतर आज 7-8 हजार, 5,000 डेली ग्रीन असतात ते, डेली. अशा पद्धतीने म्हणजे त्यांची जर्नी, एक सुखकर प्रवास सुरू व्हायलाय. मग त्या पद्धतीनं कधी ना कधी त्यांचा लॉस भरून निघेल, जसं आपण बोललो त्या पद्धतीनं. पण हे असे अनुभव आहेत. असं कुणी करणार नाही. जर कुणी करत असेल तर ते थांबवा.
कोणाची सर्व्हिस पण घ्यायची नाही, कोणाचं तसलं काही घ्यायचंच नाही, काही विषय नाही. आपलं आपलं चालू द्यायचं. खूप मोठा याच्यामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट होऊन जाईल. खूप सोपं आहे बघा. मी तुम्हाला एक वाक्य देईन. ट्रेडिंग करणं खूप अवघड आहे, मार्केट शिकणं खूप सोपं आहे. पण लोक नेमकं उलट घेतात. ट्रेडिंग करणं खूप अवघड आहे, मार्केट शिकणं खूप सोपं आहे. पण लोक म्हणतात ट्रेडिंग करणं खूप सोपं आहे, बाय सेल बाय सेल बाय सेल बाय सेल बाय सेल बाय सेल, आणि शिकणं खूप अवघड आहे. बघा हे खरं आहे का? म्हणजे कसं काय पटतंय का बघा. हे अशा अशा गोष्टी आहेत. पटत असले तर एक थंब द्या, नाही तर पुढे चलो आपलं आपलं. ग्रेवस्टोन डोजी ड्रॉ करून घेतली असेल तर आपण यावर बोलू आता. चला लिहा. चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनणारा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. रिपीट करा ना एकदा. चार्टवर मोठ्या ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर, टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनणारा हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. ओके. बेरिश पॅटर्न आहे. बेरिश पॅटर्न आहे. याचा कलर मॅटर करत नाही. कलर कोणताही असू शकतो. ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो. ग्रीन असू शकतो, रेड असू शकतो. यामध्ये ओपनिंग प्राइस, क्लोजिंग प्राइस इक्वल असते. ओपनिंग प्राइस, क्लोजिंग प्राइस इक्वल असते. परंतु लो प्राइस म्हणजे थोडासा फरक असू शकतो. असल्यास लोअर शॅडो दिसेल. असल्यास शॅडो दिसून येईल, दिसेल. असल्यास लोअर शॅडो दिसून येईल. याची अप्पर शॅडो खूप मोठी असते. अप्पर शॅडो खूप मोठी असते. अगदी स्मॉल बॉडी, छोटीशी बॉडी, नाके बरोबर अगदी छोटीशी बॉडी आणि बॉडीच्या तुलनेत 10 पट 20 पट शॅडो असू शकते. अगदी छोटीशी बॉडी, बॉडीच्या तुलनेत 10 पट 20 पट 25 पट शॅडो असू शकते. बायर सेलरच्या टाईट फायटिंगमुळे ही बनते. सेम बायर सेलरच्या टाईट फायटिंगमुळे बनते. ही बनल्यानंतर बायर इथं बॅकफुटवर पडतात. ही बनल्यानंतर बायर इथं बॅकफुटवर पडतात. बायर बॅकफुट, सेलर ऑनफुट.
बायर बॅकफुट, सेलर ऑनफुट, असं समीकरण जुळून येतं. लिहून गेलात का ते? ऑनफुट ऑफफुट नका लिहू, ते विनोदाचा भाग होता. ही बनल्यानंतर बायर बॅकफुट वर पडतात. ओके, इथपर्यंत ओके होतं. ह्या 2 ड्रॉ करून घ्या. आता छोटे छोटे तर ड्रॉ करायचे स्पीडली. ह्या 2 ड्रॉ करून घ्या. यामध्येही व्हॅल्यूमचं कन्फर्मेशन मस्ट आहे. ड्रॉ करून घ्या. ओके, त्यानंतर ड्रॉ करून झाल्यानंतर ओके झाला असेल. येस. आता लिहा, व्हॅल्यूमचं कन्फर्मेशन मस्ट आहे. आता यातली एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस बघूया. त्यानंतर मग चार्टवर जाऊया ट्रेडिंग व्ह्यूकडे. बघा, अगदी इझी आहे. ग्रोस्टोन डोजीच्या प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. ग्रेवस्टोन डोजीच्या प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंगची एंट्री पुट बाय करू शकतो. इंट्राडे वाले मेंबर किंवा बरंच काय करता येते, पुढे पुढे सांगेन मी आता. सर एंट्री पर सांगा ना. हा, ग्रेवस्टोन डोजीच्या प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, सेलिंगची एंट्री. ग्रेवस्टोन डोजीच्या प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर सेलिंग साठी एंट्री. इट्स ओके. आता स्टॉप लॉस ग्रेवस्टोन डोजीचा हाय ठेवावा. ग्रेवस्टोन डोजीचा हाय ठेवायचा स्टॉप लॉस. एक्झिट साठी जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, टिकून राहायचं आहे. जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, टिकून राहायचं आहे. अशा पद्धतीनं याचं एक्झिट आहे. चार्ट एकदा बघून घ्या, समजून घ्या. असं सिच्युएशन आपल्याला तिकडं शोधायचे आहे. त्यानंतर मग
आज सुट्टी मिळेल. ओके, झाला असेल तर सांगा. घेऊ का बॅक स्क्रीन? हो. डोजीचा पुढचा एक प्रकार आहे. 2 वाक्य लिहून घ्या त्याचे फक्त. डोजीचा प्रकार आहे 4 प्राइस डोजी. 4 प्राइस डोजी. 4 प्राइस डोजी. त्याचं ड्रॉइंग आहे गणितात म्हणजे मॅथ मध्ये जे वजाबाकीचं चिन्ह असतं ना तसं बनवा थोडस, बाकी काहीच नाहीये, तितकंच. मायनसचं चिन्ह जे असतं तशी ती डोजी आहे. तुम्हाला ओळखायला यावं असं ड्रॉ करा, तिला बॉक्स मध्ये ड्रॉ करा. 4 प्राइस डोजी छोटासा बॉक्स काढा, त्यामध्ये वजाबाकीचं जे चिन्ह आहे ते ड्रॉ करा छोटस, आणि खाली 2 वाक्य लिहा. फोर प्राइस डोजी. 4 प्राइस डोजी. मार्केटमध्ये बनली काय आणि नाही बनली काय याला काहीही महत्व नाही. बनली काय आणि नाही बनली काय याला काहीही महत्व नाही. या डोजीला काही व्हॅल्यू नाही. फक्त स्टडीसाठी तुम्हाला देतोय ते. ही डोजी शक्यतो पेनी स्टॉक मध्ये बनते. ही डोजी शक्यतो पेनी स्टॉक मध्ये बनते, किंवा अप्पर सर्किट लोअर सर्किट ज्यावेळी असेल त्यावेळी अशा डोजी दिसतात. आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल ते छोटे छोटे आडव्या रेषा जे बनतात मायनस सारखं जे चिन्ह, त्या आहेत 4 प्राइस डोजी. अप्पर सर्किट लोअर सर्किट ज्यावेळी असेल त्यावेळी अशा डोजी बनतात. परंतु या डोजीचा मार्केटवर काहीही इफेक्ट होत नाही. परंतु ह्या डोजीचा मार्केटवर काहीही इफेक्ट होत नाही. परंतु ह्या डोजीचा मार्केटवर काहीही इफेक्ट होत नाही. ओके, पॅराग्राफ चेंज. अशा प्रकारे आपण वरील प्रमाणे डोजी आणि डोजीचे 4 प्रकार पाहण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे आपण वरील प्रमाणे डोजी आणि डोजीचे 4 प्रकार पाहण्याचा प्रयत्न केला. इट्स ओके, लिखाण थांबवा, पीडीएफ शेअर करून पाठवून द्या. ओके, आता सगळ्यांनी वह्या बंद करून स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. पहिल्यांदा लॉंग लेज्ड डोजी, मग ड्रॅगन फ्लाय डोजी, मग ग्रोस्टोन डोजी. यांची उदाहरणं झाल्यानंतर तुम्हाला सुट्टी, तोपर्यंत कुणी जाऊ नका. आता ऐका, कोणत्याही टाइम फ्रेमवर डोजी पॉवरफुली वर्क होतात. त्या दिवशीच क्लिअर केले, टाइम फ्रेम कोणतीही असू द्या, त्या टाइम फ्रेम नुसार त्या डोजीचं वर्किंग पॉवरफुल असतं आणि तिचे टार्गेट पॉवरफुल मिळतात. परंतु ती योग्य ठिकाणी क्रिएट झाली पाहिजे, जे की आपण तुम्हाला दिले. सपोर्ट असो या रेजिस्टन्स असो, मधात कुठे दिसली तर तिला बघायचं सुद्धा नाही, तिचं काही वर्किंगचं काही महत्व नाही. पण टॉपवर दिसली तिला सोडायचं नाही, बॉटमवर दिसली तिला सोडायचं नाही, कन्फर्मेशन बघायचं आणि एंट्री टाकायची. स्टॉप लॉस आपल्या सोबत आहेच. या पद्धतीनं आपण
कोणत्याही टाइम फ्रेमवर बघू. आज 15 मिनिट टाइम फ्रेमवर बघू आपण. तर दुसरा कुठला स्टॉक घेऊया दररोज बँक निफ्टीवर पण? मारुती सुझुकी घेऊया का? मारुती सुझुकी घेऊया. ओके. किती दिवसापूर्वी हे ड्रॉइंग करून ठेवले होते की येस, टार्गेट देऊन टाकले डाऊन साईडचे सगळे. माझा फेवरेट स्टॉक आहे हा, त्यामुळं ओके. टाइम फ्रेम 15 मिनिट घेऊया किंवा अगोदर ठीक आहे. आता डे आलाय तर डे घेऊया हातावर. तुम्हाला पण दिसलं तर सांगा. हे दिसतंय का? मी कर्सर आणलेलं दिसतंय का? 14 मार्च 2024. बघा सर्कल गोल केलेलं दिसतंय का? बघा आता. ओके. आवाज येतोय माझा? हो सर. ओके. हा, त्यामुळे आता तुम्ही बोला, आपण चर्चा करत राहू. म्हणजे आता माझं एकट्याचं बोलायचं काम नाहीये. तुम्ही पण म्हणजे त्याला बोलण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. त्यानंतर म्हणजे आपण कन्फर्मेशन घेत पुढे जाऊ. जे सांगा. लॉंग लिजेड डोजी. यस, लॉंग लेग्ड डोजी आहे. त्यानंतर प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री आणि टार्गेट बघा किती मिळालेलं आहे. हे इथनं अशी लाईन मारायची. प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय आणि हे स्टॉप लॉस इथं लावायचा. ओके, विषय संपला. त्यानंतर म्हणजे ही एंट्री बघा डे टाइम फ्रेम नुसार कितव्या दिवशी झाली बघा. डोजी बनल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी झालेली एंट्री दुसऱ्या दिवशी होऊ शकते. काही अडचण नाही. फक्त स्टॉप लॉस सहन करण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे पाहिजे. चार्टचा बॉटम किंवा बॉटम नाही ना? चार्टचा बॉटम नाहीये. नाही, टॉप बॉटम आहे ना. सपोर्ट आहे क्या? हे बघा सपोर्ट आहे ना. ओके. सपोर्ट हे बघा. आता सांगा सपोर्ट आहे का? आहे. इथनं बघा, इथनं एंट्री आपण घ्यायचंच नाहीये. सपोर्ट आणि रेजिस्टन्स शिवाय डोजीच्या कोणत्याही प्रकाराला आपण हात लावायचा नाहीये. इथून बघा किती टार्गेट दिलं बघा. अशा पद्धतीनं परत एकदा बघा. ही आता हे थोडस ड्रॉइंगच हे व्हायले. ही कॅन्डल 9 फेब्रुवारीची कॅन्डल बघा. कोणत्या डोजीची आहे? लॉंग लिजेड 60-40. ड्रॅगन फ्लाय डोजी. हा, ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये येते. ही थोडी बॉडी मोठी आहे. 60-40 मध्ये नाही बसत. ड्रॅगन फ्लाय डोजीच्या बघा प्रिव्हियस रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर हे इथे एंट्री
इथून इथपर्यंत टार्गेट आपल्याला सहज मी घेता आला असतं. इथपर्यंत इथे लो इथं येते सर तुमचं जे म्हणताय ना 60-40 ह्या इथे येतं ही डोजी 18 जानेवारी. येस. येस हा इथून प्रिव्हियस रेड कॅन्डल बघा ही प्रिव्हियस रेड कॅन्डल इथून इथे एंट्री आणि इथून बघा इथपर्यंत आपण घेऊ शकतो सरळ. परत बघूया डोजीच्याच नजरेनं आता आपल्याला चार्ट बघायचा आहे, बाकीचे कन्सेप्ट बघायचे नाहीत. रेजिस्टन्स आणि सपोर्ट वर डोजी कुठं दिसते का? 3 डोजीच्या 3ही प्रकार. हे बघा इथं 29 नोव्हेंबरला पण एंट्री खूप दूर गेलेली आहे. इथे एंट्री बसली असते याची, सोडून द्या ते, कारण प्रिव्हियस रेड कॅन्डल खूप मोठी आहे. त्यानंतर मार्केट साइडवेज गेलेलं आहे. इथे दिसते का बघा 5 जुलैला दिसते का बघा 5 जुलै हे या ठिकाणी आहे का बघा ही कॅन्डल. कोणती डोजी आहे सांगा. ग्रॅव्हस्टोन डोजी. हा ग्रेवस्टोन डोजी. प्रिव्हियस आता इथे रेड कॅन्डलच आहे, ग्रीन म्हणतोय आपण पण कॅन्डल असू द्या. कुठं एंट्री झाली असती सांगा. ग्रेवस्टोन डोजीच्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर किंवा इथेही झाली असती. इथून इथपर्यंत टार्गेट मिळालं असतं. परत रिटेस्टला आलेलं मार्केट इथं सुद्धा एंट्री झाली असती. ते ऍडिशन कन्फर्मेशन आहे, पुढे लक्षात येईल ते. याच डोजीचं ही म्हणजे ही मुवमेंट आहे, पण रिटेस्टला मार्केट आलं इथून सुद्धा एंट्री झाली असते आणि इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट घेता आलं असतं. लक्षात येते का? हे बघा या ठिकाणी आता ही इंडिसी शिवली आलेली आहे. सपोर्ट वर पण नाही, रेजिस्टन्स वर पण नाही. मग हिला महत्व द्यायचं का? बोला तुम्ही बोलले की म्हणजे आपलं नाही सर. हॅलो आवाज येतो का? हो येतो सर. हा बघा लक्षात आलंय का? येस. हा थोडस येस सर. थोडं एक 5 मिनिट सर्वांनी साथ द्या. वेळ झालाय मान्य आहे मला. 5 मिनिट साथ द्या फक्त, त्यानंतर थांबू आपण. ते काय आहे सांगा.
ड्रॅगन फ्लाय. यस यस हॅमर आहे. ओके, ड्रॅगन. ड्रॅगन फ्लाय जी बनू शकते, पण बॉडी थोडी जास्त आहे. थोडी बॉडी जास्त आहे. हॅमर मध्ये येतो तो. बॉडी इतकी नसायला पाहिजे, त्याची हाफ बॉडी असायला पाहिजे. हॅमर म्हणले कोणीतरी पटकन. छोट्या चार्टवर डोजी बघायला कन्फर्मेशन मिळतं. त्यामुळे टाइम फ्रेम काय ठेवायचा? हा, टाइम फ्रेम काय असला पाहिजे रोज बघताना? टाइम फ्रेम कोणत्याही टाइम फ्रेमवर त्या टाइम फ्रेम नुसार आपल्याला त्याचे म्हणजे रेशिओ मिळणार आहेत. आपण डे टाइम फ्रेमवर बघतोय तर डे नुसार रेशिओ मिळत आहेत. हे जर 15 मिनिटावर आपण बघत असू तर 15 मिनिटानुसार रेशिओ मिळतील आपल्याला. 5 मिनिटावर बघत असू तर 5 मिनिटानुसार मिळतील. ओके. हा, त्या पद्धतीनं आहे. आपण 5 मिनिटावर जाऊ, जास्त डोजी मिळतील आपल्याला. इथं बघा, इथं आहे डोजी 26 जूनला 14 वाजून 2 मिनिटाला. कोणती आहे सांगा? दिसते का? ग्रेस्टोन डोजी. हा, ग्रेस्टोन आहे. त्याचा प्रिव्हियस रेड कॅन्डलचा, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलचा लो तुटल्यानंतर एंट्री वरती हाय, आणि इथून पुढे बघा कुठपर्यंत टार्गेट मिळाले बघा. अशा पद्धतीनं आहे. प्रॅक्टिस कराल का? आता सर्वजण झोपेच्या मूड मध्ये दिसत आहेत. नाही सर, करू की. ओके, तेच म्हटलं, नाही कोणी बोलत नसल्यामुळं मग तसं वाटलं मला. माझ्या स्टडीचं टायमिंग 12:30-1 नंतर सुरू होते, 2:30-3 पर्यंत. तुम्ही रोज बघताय. माझं एक असं म्हणजे व्यक्तिमत्व आहे, मला आळस येत नाही, आळस माहिती नाही मला, त्यामुळं ते होते सगळं. ते तुम्ही असं काही शिकावं म्हणून बोलतोय बरं का. हे माझा मोठेपणा नाही दाखवत तुम्हाला मी. यातनं काहीतरी शिकता आलं पाहिजे. बरेच जणांची जॉब ड्युटी फक्त 10 किलोमीटर असते, 5 किलोमीटर असते, तरी पण कंटाळा करतात, जाऊ दे मरू दे म्हणतात. मग ते जाऊ दे मरू देला माझं उत्तर आहे, त्यामुळे बोललो ते. सर मग झोपता कधी? ते असंच, जितकी झोप आहे तितकी. काहीतरी अचीव करायचं आहे, बराचसा स्टडी आणखी पाठीमागं आहे. हे बघा, या ठिकाणी बनलेली आहे ड्रॅगन फ्लाय डोजी 11:55 ला. इथून पुढे बघा, इथपर्यंत टार्गेट मिळालेलं आहे. चालेल. आजचा क्लास कसा वाटला सांगा. एकदम बेस्ट काय वाटलं किंवा काय समजलं नाही ते सांगा. त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूया.